नमस्कार. #रूपास कुकिंग आणि ट्रॅव्हलिंगमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. आज मी बनवणार आहे लहान मुलांच्या टिफिनसाठी एक छोटासा खाऊ. त्यासाठी आपल्याला लागणार आहे हे 2 ब्रेडचे स्लाईस. मी इथे ब्राऊन ब्रेड वापरला आहे. तुम्ही इथे कोणताही ब्रेड वापरू शकता. इथं घेतला आहे मी चीज. ही आहे चीजची स्लाईस आहे मी. हे चीजचं स्लाईस घेतलेलं आहे आणि हा मी इथं वापरला आहे पिवळा बटाटा. हो, आपण जी घरी पिवळी बटाट्याची भाजी बनवतो ना, तीच इथे आपण वापरायची आहे. चला आता मी तुम्हाला एक त्याचं सँडविच करून दाखवते. सर्वात आधी हा ब्रेड, मी इथे हा चीज घेतला आहे. त्याचे आपण असे तुकडे करून ठेवणार आहोत. पूर्ण एक चीजचा स्लाईस तुम्ही एका ब्रेडला वापरू शकता. पण आमच्या बाळाला इथे जास्त चीज नाही आवडत, म्हणून मी असे इथे थोडं थोडं करून चीज टाकणार आहे. हे झालं आपलं इथं असं चीज लावून. ही मी घेतली आहे बटाट्याची भाजी. ती आपण अशी इथे ब्रेडला लावून घेणार आहोत. ही अशी सर्वत्र ब्रेड आणि चीजवर लावून घ्यायची भाजी. आणि हा आपला दुसरा ब्रेडचा तुकडा याच्यावरती असा लावून घ्यायचा. आणि आता आपण सँडविच तव्यावरती फ्राय करून घेऊया. मी इथे तव्यावर तेल तापत ठेवलेलं आहे. त्यावरती आपण आता हा सँडविच भाजून घेऊया. एका साईडून मस्त आपला खरपूस असा ब्रेड भाजून झालेला आहे, म्हणजेच आपलं सँडविच दुसऱ्या बाजूने देखील असं आपण छान खरपूस भाजून घेणार आहोत. की मग आपला पोटॅटोचा सँडविच तयार होईल. पाहूया दुसऱ्या साईडून देखील भाजून झालंय का. मस्त असं भाजून झालेला आहे. आता आपण काढून घेऊया. आपली रेसिपी तयार आहे की नाही छान छान आणि मस्त अशी. लहान मुलांना ही रेसिपी नक्की करून खाऊ घाला. नक्की त्यांना आवडेल, त्यांच्या छोट्या भुकेसाठी किंवा शाळेतल्या टिफिनसाठी. चला तर मग एक लाईक या रेसिपीसाठी आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. चलो बाय बाय.